चॅट जीपीटी वरती आलेलो आहे मी. ठीक आहे. आता सर्वांनी लक्ष द्या. आता खूप म्हणजे गरज आहे लक्ष देण्याची. चॅट जीपीटी दिसतंय प्रत्येकाला? मी हो पाठी सर. हा 30 पाठीमागे मी 30 कोणी कोणी सेव्ह केलेत ते, आणि ज्यांनी ज्यांनी पाहिलेत किंवा ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी एक काम करायचंय, ते प्रॉम्प्ट कॉपी करायचे आणि आपल्या ग्रुपवरती परत पेस्ट करा. आता करा, करा लवकर करा. मला मी खूप जबरदस्त आज सेशन घेणार आहे. खूप छान तुम्हाला आवडणार आहे, तुमच्या लक्षात येणार आहे विदिन सेकंद मध्ये, आहे की नाही? तासन तास कशाला घालवायची, आपल्याला एकदम परफेक्ट छान असं जर इथं थंबनेल विदिन सेकंद मध्ये भेटत असेल तर. तर कॉपी कसं करायचं? त्याला होल्ड करा, दाबून धरा, वरती 3 डॉट वर क्लिक करा आणि कॉपीचे एक ऑप्शन येते बघा. काय कॉपी करायचे सर समजलं नाही. सर सॉरी, काय कॉपी करायचंय जीपीटी वरनं? प्लीज सांगताल का परत एकदा? जीपीटी वर नाही, आपला आरएस की फॅमिलीचा जो ग्रुप आहे ना, त्यावरती मी 30 प्रॉम्प्ट दिलेले आहेत थंबनेल साठीचे पाठीमाग. जे जुने आहेत त्यांना माहिती आहेत. मग त्याच्यामधले एक जणाला मी कोणाला पण सांगितलं की एकदा कॉपी करा आणि पेस्ट करा, म्हणजे मला तुम्हाला सांगता येईल समजून. ओके. म्हणजे तुमची पण मी नवीनच आहे. जे नवीन आहेत त्यांनी फक्त थांबा, थोडं ऐकून घ्या. चॅट जीपीटी ओपन करा. ओपन करूच नका, तुम्ही लक्ष द्या, वहीन पेन घेऊन बसा. मी जी प्रोसेस करतो ती लक्ष द्या. आणि कानवाचं मध्ये मी स्किप केले, कारण कानवाचे मी तुम्हाला 5 मिनिटाचे, 10 मिनिटाचे, 5 मिनिटाचे, 10 मिनिटाचे सुरुवातीचे काही सेशन मी रेकॉर्ड करून पाठवणार आहे. ते प्रॅक्टिस करा. मग आपण पुढे ऍडव्हान्स लेवलला शिकूया थोडं. कारण बेसिक तर बऱ्यापैकी झालेलं आहे आणि बऱ्याच जणांना बेसिक आहे नाही, तर मी ते डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ देईल. काही लॉग इन कसं करायचं, फोल्डर कसं बनवायचं, प्रोजेक्टवर काम कसं करायचं, ठीक आहे. टेम्पलेट घेऊन त्याचे कसं चेंजेस करायचे, त्या टेम्पलेटवर आपलं टेम्पलेट कसं बनवायचं, 4 चेंजेस काय करायचे आहे त्या टेम्पलेटमध्ये. आधीचे रेकॉर्डिंग आहेत मॅडम 1+ CPH. कारण मी जर आधीच ते समजा उदाहरणार्थ चॅप्टर पहिला किंवा धडा पहिला, आहे की नाही, कानवा मास्टरी, त्याच्यामध्ये फोल्डर बनवायचं आणि आपण काम केलेलं त्याच्यात सेव्ह करायचं. जर मी प्रत्येक वेळेस ते पहिलाच धडा शिकवत बसलो, आपले फोल्डरच एवढे तयार होतील की त्या फोल्डरमध्ये टाकायला आपल्याला वेळच भेटायचा नाही काही. तर सर्वांनी रेकॉर्डिंग थोडं थोडं बघून जसं समजतंय तसं प्रॅक्टिस करीत चला. मेन प्रॅक्टिस आहे. चला आलेले. येस, बघा आता ज्यांना फेस यूज करायचं ते फेस यूज करू शकतात, विदाउट फेसचं पण आहे. ठीक आहे. हे प्रॉम्प्ट आहेत, काही अडचण नाही. तुमच्याकडे समजा कोणी म्हणाल सर आमच्याकडे प्रॉम्प्ट नाही, तर मला आता इथे एक जणाला विचारायचंय. विवो मॅडम काय नाव आहे तुमचं? विवो V2427. आय थिंक तुम्हीच टाकलेत ना आता प्रॉम्प्ट? नाही, मी नाही टाकलं सर. सर मी टाकले, सीमा. प्रॉम्प्ट सीमाने टाकले सर. ठीक आहे. तुमचा कोणता ब्रँड आहे? तुम्ही काही वर्क करताय, काही काम करताय? नाही सर, तुम्ही शिकवताय त्यावरच करते सध्या. ओके ओके. समजा तुम्हाला आता तुमचं इंस्टाग्राम तुम्ही अकाउंट ओपन केलं, तुम्हाला पहिली रील टाकायची. मग आता ती रील भले तुमचं फेस न दाखवता टाकायची असेल, तर तुमच्या माइंड मध्ये काय आहे की मला हे चालू करायचंय किंवा याच्या रिलेटेड मी चालू करेल वर्क? मला डिजिटल वर्क चालू करायचं आहे, माझ्या नावाने, माझं फेस न दाखवता. नाव सांगा तुमचं, काय नाव आहे? मला ध्रुवी नावाने करायचं आहे अकाउंट चालू. ध्रुवी नावाने. ओके. ध्रुवी डिजिटल वर्क. ध्रुवी का ध्रुव? ध्रुव DH. नाही, ध्रुवी. ध्रुव का ध्रुवी? ध्रुवी VI. येस, तेच कन्फर्म करतो तो. ध्रुवी हा. नावाने. ठीक आहे. आणि तुम्ही ऍज अ थंबनेल बनवून द्यायचं काम करणार जास्त, का पूर्ण पेज हँडलिंगचं काम करायचंय तुम्हाला, की काय म्हणते त्याला, म्हणजे पूर्ण SEO जर केला तर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग द्यावं लागेल,
व्हिडिओ एडिटिंग सोबत त्या व्हिडिओची काय म्हणते त्याला, टायटल हॅशटॅग डिस्क्रिप्शन पण काढावं लागेल आणि तो अपलोड करून पूर्ण वर्क द्यावं लागेल. याला पूर्ण चॅनल म्हणजे त्याला पेज हँडलिंग म्हणा किंवा चॅनल हँडलिंग म्हणा, चॅनल हँडल करणे, त्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये व्हिडिओ एडिटिंग द्यावं लागेल, एसईओ करावं लागेल, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे टायटल, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग आणि थंबनेल पण बनवावं लागेल. ते अटॅच आता करावं लागेल. आता पुष्कळ जमतं सर. मॅमने शिकवलं, इन शॉर्ट येतं, थंबनेल जमतं, त्यानंतर तुम्ही शिकवलेलं कॅनवा पण जमतं. आज एक व्हिडिओ मी टाकलाय, तो माझ्या भावाचा आहे. तर माझ्या दादाने सांगितलं की मला ऍज इट इज पूर्ण व्हिडिओ हवे होता, त्याला फक्त त्यात फोन नंबर चेंज करून पाहिजे होता. तर मी चॅट जीपीटी वरनं फोन नंबर चेंज करून मग व्हिडिओ एडिट केला बघा तो. एकच मिनिट. ध्रुवी. हा, ध्रुवी. सोशल मीडिया, सोशल मीडिया वर वर पहिले तर नाही एकच मिनिट. हा, ठीक आहे ठीक आहे, चला. वरील टायटल वरून मला वायटी शॉर्ट्स साठी अट्रॅक्टिव्ह मी तसं तर बोलून टाईप करेल, पण आय थिंक ते आता बोलून घेणार नाही. याची टाइप्स अट्रॅक्टिव्ह, कॅची टाइप्स, व्हायरल, ट्रेंडिंग. ठीक आहे, व्हायरल, ट्रेंडिंग, ट्रेंडिंग असे थंबनेल बनवून देता का? मॅडम तुमचा फेवरेट कलर कोणता आहे? Hello. येल्लो. येल्लो. येलो. ओके. ब्लॅक, ग्रे, पिंक and yellow, gold, text, combination, elements, logo, elements, rows, this. थांबा एक मिनिट, मला लिहू द्या, मी सगळं समजून सांगतो तुम्हाला. Element logo without face, without face. आता मी याच्यात काय माहिती दिली तुम्ही वाचू शकता मॅडम? झूम करू का, एक मिनिट? Yes.
बघा मॅडम, मी असं सांगितलंय की ध्रुवी सोशल मीडिया हँडलिंग वर्क. मग त्याच्यामध्ये फेसबुक इन्स्टाचं पेज असेल, युट्यूब चॅनल असेल, आहे की नाही, किंवा एडिटिंग असेल, थंबनेल बनवणे असेल, एसईओ असेल. एसईओ म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, म्हणजे त्या व्हिडिओला योग्य असं टायटल देणे, त्या रिलेटेड डिस्क्रिप्शन देणे, त्या रिलेटेड त्याचे हॅशटॅग देणे. हे काम तुम्ही करताय, हे तुम्हाला आता दाखवायचे आहे की नाही. तुमच्याकडे काम कसं येणार, त्याची तुम्हाला मार्केटिंग करायची इंस्टावरती. मग त्यासाठी जे काही मी वरी लिहिले त्यावरून मराठीमध्ये, म्हणजे इंग्लिश मराठीमध्ये असं लिहिलंय की वरील टायटल वरून मला वायटी शॉर्ट्स साठी, म्हणजे युट्यूबच्या शॉर्ट्स व्हिडिओसाठी अट्रॅक्टिव्ह असं कॅची टाईप्स, व्हायरल, ट्रेंडिंग, है की नाही, असे थंबनेल बनवून देता का, असं ChatGPT ला विचारलंय. मग त्याच्यामध्ये थीम सांगितली, ब्लॅक ग्रे थीम वापरा, येलो गोल्ड टेक्स्ट वापरा. हे जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये परत लोगो लोगो थांबा एक मिनिट, मला लोगो इथं त्याला ऑप्शन देऊ द्या. लोगो बनवून ऍड करता का, करता का यात. आता मी त्यालाच विचारलं, लोगो पण बनवा म्हणले हा यात. ठीक आहे, येस. आता बघा, आणि लोगो बनवून ऍड करता का, एक मिनिट, गोल्ड टेक्स्ट बनवून लोगो, एक आहे ना कॉम्बिनेशन, लोगो. ठीक आहे, हो बेटा, थांबा, चला पाहूया देते का. ठीक आहे, विदाऊट फेसचं सांगितलंय. 9:16 रेशो असतो वायटी शॉर्ट्सचा, हे लक्षात ठेवा. 9:16 रेशो मध्ये प्रॉपर साईज. हा, जेवढं तुम्ही क्लिअर प्रॉम्प्ट द्याल, ठीक आहे, प्रॉपर साईज मध्ये टेक्स्ट सेफ झोन मध्ये ठेवा. बघा, जेवढा प्रॉम्प्ट तुम्ही क्लिअर द्याल ना, काय करायचं? बोलू नका, लक्ष द्या. खूप महत्वाचं शिकवतोय हा, कोणीच शिकवणार नाही तुम्हाला. कट होणार नाही, कट होणार नाही असे. बघा, मी काय सांगितले, 9:16 रेशिओ मध्ये द्या, प्रॉपर साईज मध्ये. टेक्स्ट कट नाही झालं पाहिजे, सेफ झोन मध्ये ठेवा टेक्स्ट. पाहू आता हा प्रॉम्प्ट दिल्यानंतर काय होतं. सर, एक प्रश्न विचारू? बोला. फेसबुक साठी आणि इंस्टाग्राम साठी 9:16 रेशोच वापरायचा ना? नाही, त्याचा आणखी एक तुम्हाला जादू दाखवतो त्याच्यामध्ये. चला, हे ओके. तुम्ही प्रॉम्प्ट टाकले, मी याच्यावरती हा प्रॉम्प्ट पेस्ट करतोय हा. ज्यांना कोणाला मॅजिक करायचंय, मॅजिक बघायचंय, हा प्रॉम्प्ट सेव्ह करून ठेवा, तुम्हाला काम येईल. ठीक आहे, आणि याच्यामध्ये विदाऊट फेस आहे हा. ज्याला कोणाला स्वतःचा चेहरा, स्वतःचा फोटो लावून बनवायचंय, तिथं विदाऊट फेस काढून टाकायचं आणि तुमचा चेहरा जोडायचा आणि त्याला त्याच्यामध्ये प्रॉम्प्ट मध्ये ऍड करावं लागेल. हो का, आता थोडं याने काय केलंय, व्हायरल वरून मला वाईटी शॉर्ट साठी. आता यानं काय केलंय, याला समजलं नाही. याने फक्त काय केलंय, ध्रुवी सोशल मीडिया लोगो बनवलाय, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फक्त लोगो बनवून आलाय. त्याला आपण एडिट करू. ठीक आहे, कॉपी. थंबनेल बनवून देता का. आता क्लिअर, एकदम सिंपल फॉन्ट दिला मी त्याला. ठीक आहे,
एक मिनिट द्या मला फक्त तो पण कॅमेरा बंद कर. पाहूया बनवतोय का. नेटवर्क इश्यू वाटतोय मला तरी इथं. बनलं का बघा, दिसतंय का. हो सर. हो हो सर. सर. प्रोफेशनल आहे की नाही. थीम कशी आली पहा. तुम्हाला जो कलर आवडतो त्यानुसार आहे का. हो सर. आणि याच्यामध्ये आपण आपलं मोबाईल नंबर नाही ऍड केला, आणखी एलिमेंट्स ऍड करायला लावू शकतो. ठीक आहे. ही एक जादू आहे म्हणायचं. जादू कशी. आपण चॅट जीपीटी वरून सहज थंबनेल बनवून घेऊ शकतो. फक्त ते आपल्याला बनवून घेता आलं पाहिजे. प्रॉपर प्रॉम्प्ट देता आला पाहिजे. ठीक आहे. एक मिनिट मला फक्त, मी माझ्या या मोबाईल मध्ये जे लॉग इन आहे ना, ते जर आपण इथं लॉग इन करू शकलो तर खूप छान होईल. ओके. जगताप 444. हा एक मिनिट. आता मी तुम्हाला मॅजिक आणखी एक चांगलं मॅजिक दाखवतो छान असं. त्यामध्ये कोणतरी नाही केलं. Yes. 27. Yes. Yes. 27. Yes. ओके. एक 2 मिनिट फक्त. आता आणखी कोणी आहे का, कोणाला बनवायचंय. चला आता आडव्या काय म्हणते त्याला, लॉंग व्हिडिओ साठी बनवू आपण. कोणी करतंय सर युट्यूब मला वरती. बनवायचंय. कशाचं बनवायचं मॅडम. इंस्टाग्रामचं सर. इंस्टाग्रामचं. ओके. रील साठी. हा सांगा काय बनवायचंय. ते जे आता बनवलं सर तुम्ही. आपण तुम्ही काय वर्क म्हणजे काय दाखवायचंय, समजा कोणाला काय प्रेझेंट करायचं. म्हणजे इंस्टाग्राम वरून सर मला म्हणजे अर्निंग करायची आहे, पण ठीक आहे. विदाऊट फेस. ओके ओके ओके. इंस्टावरून विदाऊट फेस अर्निंग करायची म्हणल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट हे करावं लागेल. मग तेवढी एडिटिंग हाय लेवल करावं लागेल मॅडम. प्रोडक्ट मार्केटिंग. ओके. प्रमोशन्स. तुम्हाला प्रमोशन भेटण्यासाठी अगोदर तुम्हाला 4-5 महिने काम करावं लागेल इंस्टाग्रामवर, ते बी त्या हाय लेवलचं मॅडम. तुम्ही हे बघताय प्रोडक्ट पॉन्ड्स, आय केअरचे वगैरे नाही का ते, ममा केअर, ममा हेल्थ काहीतरी आहे असे हा प्रोडक्ट. त्या सर, पण प्रोडक्ट त्यासाठी मार्केटिंग. तर फेस दाखवावा लागतो ना त्यासाठी. नाही ना, तुम्ही प्रोडक्टची हे नाहीत का बघत, काय म्हणते त्याला, रिव्ह्यू म्हणा किंवा अमेझॉन वरून ते हे करणे. नाही नाही सर, विदाऊट ते नाही फेस बघितलं. भरपूर सारे आहेत. तुम्हाला दाखवतो मग. प्रोडक्ट मार्केटिंग. ठीक आहे. रील साठी थंबनेल बनवून देता का. प्रोडक्ट मार्केटिंग ना. ठीक आहे. ते होईल इंस्टासाठी. इंस्टावर
इंस्टा प्रमोशन इंस्टा प्रमोशन. ओके. मला हे सांगा, तुम्ही जर नाव एखाद्या चॅनलचं नाव टाकलं, इंस्टा चॅनलचं नाव सांगा तुमचं. पूर्वी. पूर्वी. PURVI आहे पूर्वी. ओके. पूर्वी डिजिटल सर्व्हिसेस. बघूया ऐकते का. अट्रॅक्टिव्ह. ओके, नाही घेणार. एलिमेंट्स आयकॉन यूज करून बघू. ठीक आहे. काय नाही, तुमच्या मनात जे आयडिया येईल, तुम्हाला जी डिझाईन पाहिजे, जे थंबनेल पाहिजे, जे कलर कॉम्बिनेशन पाहिजे, ते फक्त इथं मांडायचंय. ठीक आहे. बनेपर्यंत आपण इथं हे करू. काय आहे की इथं हे नव्हते मॅडम टेक्स्ट, ते दुसरे टेक्स्ट होते. ते कोणी टाकले? 31 टेक्स्ट होते बघा. RS की फॅमिलीवर मी ना 30 टेक्स्ट दिले होते. ते आय थिंक तुम्ही नाही सेव्ह केले असं मला वाटतंय. त्याला तर खूप दिवस झाले, आता सापडेल बी का नाही, नाही सापडणार. चला. ठीक आहे. बघा यानं 2 दिले, 2. कोणतं तुम्हाला चांगलं वाटतंय मॅडम सांगा. दोन्ही चांगले वाटतात. दोन्ही चांगले वाटतंय. ठीक आहे. पण याच्यामध्ये जो फोटो वापरलाय तो दुसऱ्याचा आहे की नाही, त्याला रिप्लेस करता येतं आपल्याला, काय अडचण नाही. एक तुम्हाला इंस्टाग्रामच्या पोस्ट साठी दिलंय त्याने, आणि एक दिले ते रील साठी दिले. दोन्ही वापरू शकता, पण एक पोस्ट साठी दिले, एक रील साठी दिले. हा. तर त्या ठीक आहे. मुलीचा जो फोटो आहे त्या ठिकाणी आपला फोटो टाकू शकतो का आपण? येस, एक मिनिट. आपण 2 नंबर सजेस्ट करू याला आणि फोटो रिप्लेस करू. ठीक आहे. वरील मेल मधील फोटो रिप्लेस करून देता का? ठीक आहे, त्याला विचारायचं देता का. बाकी सर्व ॲज इट इज ठेवा. बाकी सर्व ॲज इट इज तेच ठेवा, काहीच बदलू नका. बदलता मी अटॅच केलेला फोटो विदाउट येस चेंज
बघा आता हा. आता याच्यामध्ये फोटो जर असतील तर आपण वापरू आपले फोटो. ठीक आहे. गॅलरी, याच्यामध्ये फोटो आपण कोणाचे वापरू? मॅडमचे वापरू. एक मिनिट. मॅडमचा वापरू का? मॅडमचा कोणाचा वापरू? जगताप मॅडमचा वापरला असतं पण मॅडमच दिसत नाही कुठं. हा इथं. ठीक आहे, आपण मॅडमचा घेऊ. बघूया. चला, आणखीन युट्यूब हे झालं वायटी शॉर्ट्सचे रीलचे थंबनेल. आता लॉंग व्हिडिओ साठीचे बनवायचे आपल्याला. त्याच्यानंतर या थंबनेल वरूनच टायटल, हॅशटॅग, डिस्क्रिप्शन कसे काढायचे. आता समजा नाही, याच्यामध्ये तुम्हाला लॉंग व्हिडिओ चेक बनवून दाखवतो आणि मग एसईओ सांगतो. ठीक आहे. जगताप मॅडम, फक्त आणि फक्त एकच कॅमेरा ऑन आहे. बाकीच्यांचे कॅमेरे का बंद आहेत? पहा, बनले का मॅडम? हो सर बदलय. व्यवस्थित आहे का? हो सर, छान आहे, छान. का डीएम दिले इथे, आपण नंबर नाही दिला तर नंबर पण ऍड करू शकतो. हा, थँक्यू सर. चला, आता युट्यूब लॉंग व्हिडिओ साठी आपण बनवूया. कोणाला बनवायचे? आपल्या ब्रँडचं. यस, सांगा लवकर. बनवून घ्यायचंय. फोटो नाही दिला तरी हो चालेल. सर, बनवून घ्यायचंय सर. हा, सांगा बनवा सर. काय बनवू? कोणत्या ब्रँडचं बनवू? युट्यूबच्या नावाने सर करा ना. प्राची. प्राची का पूर्वी? पूर्वी ते इंस्टाग्राम साठी होतं. प्राची करा किंवा पूर्वी करा. ठीक आहे. YouTube. एकच मिनिट. वरील थंबनेल मला वायटी लॉंग व्हिडिओ साठी बनवून देता का? आता 16:9 रेशिओ टाकायचा. 9 रेशिओ. बघूया येते का. हे लॉंग झालं. रीलचं झालं. वायटी शॉर्ट्स रील एकच साईज. ठीक आहे. हे झालं लॉंग वायटी शॉर्ट्स साठी, रील साठी. आता हे लॉंग व्हिडिओ साठी आपण बनवून घेतोय. ठीक आहे. आणि मग याच्यावरनच तुम्हाला अपलोड करताना टायटल, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग, पूर्ण एसईओ कसा काढायचा हे पण मी तुम्हाला आता एका मिनिटामध्ये सांगणार. ओके. नको ना बाळा. ठीक आहे. झालं, बनलं बघा. झालं. प्लॅन याच्यामध्ये युट्यूबच्या लॉंग व्हिडिओ साठी बनवून दिलं तेच.
आलं का? हो सर. अशा पद्धतीने. आता एक मेन गोष्ट, सगळ्यांनी पेन आणि वही घेऊन बसा. खूप महत्वाची गोष्ट आहे. आता हे थंबनेल तुम्ही बनवाल. थंबनेल बनवण्यासाठी काय करायचं, अगोदर रफ प्रॉम्प्ट्स काढायचे. तुम्ही त्याच्याकडूनच चॅट जीपीटी कडूनच प्रॉम्प्ट घ्यायचे की मला थंबनेल वेगवेगळ्या पद्धतीचे बनवायचे. हा माझा फेवरेट कलर आहे, ही थीम आहे, ही वापरा, हे मला कलर आवडतात, मला असं असं लोगो पाहिजे त्याच्यामध्ये, विदाउट फेस, फेस, सगळं तुम्ही काय करायचं, रफ लिहायचं आणि ते त्या चॅट जीपीटीला सांगून टाकायचं. ती चॅट जीपीटी मग त्यानुसार तुम्हाला वर्क करून देणार. ठीक आहे. मग कलर कॉम्बिनेशन असेल, फोटो असेल, टेक्स्टचा कलर असेल, टेक्स्टची फॉन्टची साईज असेल, फॉन्टचा. आता आणखी एक जादू सांगू तुम्हाला, बघा. वरील थंबनेल मध्ये मला टेक्स्ट फायर, त्याला फॉन्ट म्हणतात ना, फायर फॉन्ट चा वापरून देता का? आता फॉन्ट जर चेंज करायचा झाला किंवा फॉन्ट थोडा अट्रॅक्टिव्ह, क्रॅकी टाईप आहे का नाही, काचाचा फॉन्ट, असं नाही वेगवेगळं. फक्त ते तुम्हाला तर्क वितर्क म्हणजे ती माहिती घ्यायची, तुम्हाला माहित असणं पण गरजेचं आहे. नाही तर तुम्ही आपलं ते द्यायला, म्हणजे चॅट जीपीटी तुम्ही सांगाल ते देणारच आहे. तुम्हाला सांगता पण योग्य पद्धतीने आलं पाहिजे. आता तुम्हाला एक उदाहरण सांग, राम आणि श्याम, नाही, राजू आणि काय नाव घेऊ गडे, म्हणजे कोणाला वाईट नाही वाटणार. मंजू आणि संजू, ठीक आहे. तर संजू मंजूला म्हणतोय, "ए मंजू पाणी आण रे." मंजूनं ग्लास घेतला, टाकला, थोबाडा मारला, दात पडली संजूची. आणि तेच मंजू संजूला म्हणला, "संजू दादा, मला एक ग्लास पाणी देतो का रे?" संजू दादाने एक म्हणता 2 ग्लास पाणी आणून दिलं. फरक आहे की नाही? पाणी दोघांना लागणार आहे, पाणी मागण्याची पद्धत फक्त बदलली. तसं चॅट जीपीटी सगळ्याला देणार आहे, फक्त मागायची पद्धत तुमची कोणती त्यानुसार देणार आहे. आलं का? फायर फायर टेक्स्ट आलं का? काय चेंजेस वाटतोय की नाही? येस सर, वाटतंय की हो सर, वाटतंय. पायाचं सगळं दिसतंय त्याच्यामध्ये, टेक्स्ट मध्ये. सर, एक अजून प्रश्न विचारायचा आहे. येस, विचारा. आता असं युट्यूबचं चॅनल आहे सर, आता काही काही लोक पहिले म्हणजे थंबनेल बनवत नव्हते, पण आता फास्ट मध्ये थंबनेल बनवायला लागले. कसं काय? याच्यामुळेच ना, चॅट जीपीटी, गुगल जेमिनी, मग त्यांचा क्लाउड. फोटो कसं काय सर? म्हणजे आता हे काय मॅडमचा फोटो वापरला की नाही नाही, तसं नाही. म्हणजे आता तसं एक युट्यूबचं चॅनल आहे, ते आता रोज टाकायला लागले. बघा, आज आम्ही भाजी आणलेली, आज आम्ही पावसाळा चालू आहे, भजी आणली. मग ते भजी असं कट, ते त्यांच्या पावसाळा असं कट, ते सगळं नदी वाहिलेली, चाळीतलं पाणी, असं पूर्ण दाखवतं दृश्य हा 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 संमेलनला. म्हणजे इतकं सगळं दृश्य दाखवतात ते लोक. आज भजी पण केलेली आहे, चाळीत आमचं पाणी पण शिरलेलं आहे, आणि फिरायला पण पण आणलं. तर मॅडम, तिन्ही चारी एका संमेलनमध्ये दाखवतात. ते जे शूट करतात ना, त्याचा स्क्रीनशॉट जोडतात त्याला. नाही नाही माझं सर, chat स्क्रीनशॉट नाही सोडत आहे, असं देत आहे ते, असं त्यांचं थंबनेल येत आहे. म्हणजे तुमच्या लक्षात हे नाही जे आलं. आता मॅडमचा आपण थंबनेल बनवला ना, तसं थंबनेल त्यांचा येतोय. हा, ऐकून घ्या ना. डेली ब्लॉग्स मध्ये येतात. थंबनेल बनवण्यासाठी ते काय करतात, टेक्स्ट तर वापरतातच असं, पण त्याला रेफरन्स म्हणून त्यांनी जे शूट केला व्हिडिओ, त्याच्यातलं एक स्क्रीनशॉट जोडतात किंवा 2 स्क्रीनशॉट जोडतात. तुमच्या लक्षात आलं का? त्याला माहिती जास्तीत जास्त देतात ते रिअलिस्टिक. आलं लक्षात. हा, म्हणजे त्यांनी ऐका, त्यांनी व्हिडिओ अगोदर शूट केला, शूट केल्याच्या नंतर एडिट केला, एडिट केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जिथं जिथं त्यांना नाला दिसतोय त्या नाल्याचा स्क्रीनशॉट काढला, जिथं जिथं त्यांना हा. ते भजीचं हे दिसतंय हॉटेल, तिथला फोटो काढला, हम्म. त्या व्हिडिओ मधला तिथं स्क्रीनशॉट काढला. किंवा त्यांचा एक मे बी प्लॅन हा पण असू शकतो की आपल्याला थंबनेल मध्ये हे वापरायचे, मग आपण व्हिडिओ सोबत इथला फोटो पण घ्यायचा, मग ते भज्याचा फोटो काढून घेते,
त्या नाल्याचा फोटो काढून घेतात, त्यांच्या वस्तीचा फोटो काढून घेतात, मग ते फोटो पण ठेवतात, व्हिडिओ पण ठेवतात. मग ते व्हिडिओ त्या ह्या जो प्रॉम्प्ट आहे या प्रॉम्प्ट सोबत रेफरन्स म्हणून ते फोटो जोडतात, की आम्हाला ह्या फोटोवरून थंबनेल पाहिजे. आता उदाहरणार्थ तुम्हाला एक मी असेल इथे सायन्स सायन्स हा हे बघा, तुम्हाला दाखवतो मी कालचं मी स्क्रीनशॉट जोडलेला. एकच मिनिट हा. हे बघा मॅडम, मला जे सांगायचे ते आहे इथं. बरं झालं, दिसतंय का तुम्हाला? हे बघा, मी याला प्रॉम्प्ट दिला आणि हे माझे फोटो जोडले शाळेतले, दिसतायत का? हे स्क्रीनशॉटच आहेत मॅडम व्हिडिओचे. हा सर, मी हा व्हिडिओ पाहिलाय तुमचा. येस येस येस, हे बघा. ते नाही म्हणते मी, तुम्ही आता जे विचारलं ना ते त्याच्यावर आलं म्हणून तुम्हाला दाखवतोय. हे बघा, रेफरन्स साठी मी शाळेतले फोटो जोडले ते. ठीक आहे, मग याने ते काय केलं, ते फोटो घेतले, बनलं का? मग ते जे तुम्ही म्हणताय भजी वडापाव चाळी ते दाखवते सगळं रिअलिस्टिक, नाला ओढा, त्यांनी व्हिडिओ मधले असे फोटो जोडलेले असतात त्याच्यासोबत. आणि या फोटोचा संदर्भ घ्या, मी काय म्हणल्यानंतर या 2 इमेज यूज करा, बाकीच्या काढून टाका. आले आहे इमेज 2. बघा, माझा कॅमेरा ऑन असेल ना, मी तुमच्या समोर आहे, फोटो तुमच्या समोर आहे, थंबनेल आहे. कालचंच जे आज शिकवतोय तेच काल काम केलेले, काल जे काम केले तेच आज तुम्हाला सांगतोय, शिकवतोय. असं काय मी वेगळं शिकवतोय का? पहा. आणि उद्या खूप छान असं एखादं सेशन घेतील मॅडम तुमचं, की आपल्याला आणखी एक तुम्हाला जादू दाखव. मी जे 10 माणसाचं काम म्हणलं होतं तुम्हाला, मे बी आता इथं आहे का, मला बघू द्या फक्त. आता ही आज मी टेस्ट बनवली, बनवायला मला एक 5-10-15 मिनिटं लागली समजा, उदाहरणार्थ. बघा, दिसते, स्क्रीन दिसते ना? हो आवाज येतोय? हो दिसते. हो दिसते. हे बघा, टेस्ट आहे. आता किती झाले? 32 4 9 94. आलं का? आता याला चुकवतो, इनकरेक्ट 14 उत्तर आहे. आलं का लक्षात? बघा, इनकरेक्ट 483 उत्तर आहे. म्हणजे उत्तर पण कोणतं आहे ते पण. त्याच्यानंतर आणखी एक मला दाखवतो. हे बघा, नवोदयच्या नोट्स बनवल्यात मी काही सेकंदामध्येच. आता फक्त ओपन व्हाव्यात. हे बघा किती छान बनल्यात बघा. हे जर बनवायचं झालं तर मला पूर्ण दिवस जाईल. हे विदिन 10 मिनिटं, 10 पण लय झाली. दिसतंय ना? हो सर. हो. सर हे आपण चॅट जीपीटी वरनं केलंय? येस. आता ही लाईव्ह टेस्ट आहे. चॅट जीपीटी नाही, सॉरी चॅट जीपीटी नाही, चॅट जीपीटी नाही. चॅट जीपीटी वरनं आपण काही, मी भरपूर AI टूल्स वापरतो, चॅट जीपीटी वापरतो, क्लाउड वापरतो, त्याच्यानंतर झालं तर आपलं परप्लेक्सिटी परत वापरतो. उठलं का मला उठवलं? हे बघा, नोट्स दिसतायत. नोट्स हो सर, मी छान रोज झालं. माझा क्लास झाला, माझा क्लास झाला की मी 5 मिनिटामध्ये नोट्स बनवून विद्यार्थ्यांना अभ्यासाला देतो. ह्या माझा क्लास संपला की 5 मिनिटामध्ये नोट्स बनवतो, विद्यार्थ्यांना देतो. तर ते नोट्स कशात, म्हणजे चॅट जीपीटी मध्येच बनवायचं का कॅनवा मध्ये? नाही नाही नाही, हे वेगळे, हे मी तुम्हाला सांगणार आहे लास्टला. बोनस पॉईंट म्हणलं होतं ना मी, लास्टला सांगणार आहे मी. हे बघा, हे नोट्स. ठीक आहे. आता आणखी एक जादू, जेमिनीची गुगल लाईव्ह टेस्ट आहे. जेमिनी गुगल जेमिनी वापरतो, क्लाउड वापरतो, परप्लेक्सिटी वापरतो मी. त्याच्यानंतर हे काय म्हणते त्याला, चॅट जीपीटी वापरतो. असे भरपूर टूल वापरतो. बघा, आता हे जे आहे याला जर मी करेक्ट आलं, आता यानं उत्तर बरोबर आलं तरी पण सांगते की उत्तर का बरोबर आलं, कसं बरोबर आलं. आता एखादं चुकवलं तर लगेच सांगते का चुकलं. बघा, लक्षात येतंय?
इथिओपिया मध्ये बरोबर. युनिव्हर्सिटी कारणासह बघा विद्यार्थ्यांना टेस्ट चुकलं तरी पण का चुकलं आणि बरोबर आलं तरी पण का बरोबर आलं. हो पार्लरच्या ना एक मिनिट तुम्हाला मी बनवून दाखवू मॅडम पार्लरच्या. मला एक टॉपिक सांगा पार्लरवाले मॅडम अनम्यूट होऊ शकता तुम्ही 2 मिनिटासाठी. हा सर झाले अनम्यूट. तर हे खूप छान आहे. आपण क्विझी गेमचे आपण सर इमेज हेअर स्पा वगैरे नाही का? लास्टला रिझल्ट येतो विद्यार्थ्यांना तुम्हाला किती मार्क पडले. सर मी ते RS सखी मध्ये बघा सर टाकलंय मी. जे मला विचारायचं होतं ना ते मी तुम्हाला टाकलंय बघा RS सखी मध्ये. सर पार्लरचं कसं होतं रोज महिलांना वेगवेगळे व्हिडिओ हवे असतात नाही का माहितीचे. तर हेअर स्पा वगैरे असं. हा सर असं सांगते बघा हे असं. येस 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 मॅडम तुमच्या लक्षात आलं का हे पाठीमागं बॅकग्राऊंड मुंबईचं आहे आणि यांनी यांचं हा. स्क्रीनशॉट केलाय आणि यांचं थंबनेल जर बघितलं तर एवढं क्लिअर पण नाहीये. क्लॅरिटी HD नाहीये. स्क्रीनशॉटच काढलेला आहे यांच्या व्हिडिओचा त्यांनी स्क्रीनशॉट न काढता जर त्यांचे फोटो ओरिजिनल वापरले तर याच्यामध्ये आणखी म्हणजे त्यांना जे आहे ते त्यांची कन्सिस्टन्सी मुळे ते ग्रोथ आहे. लक्षात म्हणजे कन्सिस्टन्सी कशी की रोज काम करणं गरजेचं. रोज म्हणजे का रोजच व्हिडिओ काढायचा रोजच टाकायचा रोजच टाकायचा असं नाही. कंटिन्यू तुम्ही शनिवार रविवारच व्हिडिओ टाका पण प्रत्येक शनिवार रविवार त्याच टायमिंगला गेले पाहिजेत व्हिडिओ. म्हणजे त्याला कन्सिस्टन्सी म्हणतात कोणतंही काम. रिझल्ट एका दिवसात लगेच येत नाही युट्यूबला तर येत नाही. आणि इंस्टाग्रामला मी तुम्हाला सांगितलं इंस्टाग्रामला तुम्ही जर रोज 2 रील टाकल्या तर 4 महिन्यामध्ये तुम्हाला अशा ऑर्डर येतील की तुम्हाला जेवायला वेळ भेटणार नाही. पण तेवढं काम करावं लागतं. आता हे सगळं मी खूप वर्षाला अभ्यास करतोय. माझी खूप तळमळ आहे मला खूप काम करायचे पण आमच्या बॅचेसच एवढ्या झाल्यात. हजारो विद्यार्थी 40-45 जणांचा स्टाफ आहे. मुलींना सांभाळायला मी आणि मॅडमच आहेत आणि आमच्या मुली आता माझे सहकारी मित्र बरेच जण म्हणतात सर तुम्ही प्रत्येक वेळेस मुलीचे हे करताय पण जगामध्ये जसं काय तुम्हालाच लेकर आहेत. मी म्हणतो जगामध्ये सगळ्या लेकर आहेत मला मान्य आहे पण जगाच्या वेगळे माझे लेकर आहेत. आम्हाला माहिती आम्हाला 50 मुलं शाळेत सांभाळतात ना ते सुखाचं आनंदाचं वाटतंय. त्याच्यापेक्षा जास्त आमच्या 2 मुली परेशान करतात. म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे की आम्ही एवढं सगळं सांभाळून आम्हाला त्यामुळे ती सोशल मीडियाला कन्सिस्टन्सी जी आहे ना ती आमची तळमळ आहे. आम्ही तुम्हाला जे तळमळ शिकवत होता मॅडम आम्हाला म्हणजे तुम्ही घडलात म्हणजे आमची सफल झालो आम्ही. लक्षात आलं का जे आता आम्हाला करायचे आमच्यापाशी नॉलेज आमचं पडून राहिलं ना नॉलेज मग आम्ही दिलेलं काय वाईट आहे. बरं फुकट द्यावं अशी इच्छा आहे पण फुकट दिलेली किंमत राहत नाही. इंटरनेट आहे टीचरचं पेमेंट आहे सर सगळ्या गोष्टी दोन्ही ठिकाणी वायफाय आहे. घरी क्लास घेतला घरी वायफाय सर लागते तिथे. हा बोला 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 नाही माझ्या सगळ्या फ्रेंड म्हणतात नाही का की तो पार्लरचा ग्रुप तयार केलाय पण त्याच्यामध्ये तो पार्लरचं असं काही वेगळं टाकतच नाही तर मला काही अजून बनवायला येत नाही. तर असं त्या बोलतात की नाही का हेअर स्पाची माहिती टाकत जा हेड मसाजची माहिती टाकत जा मेन्युकेअर पेड्युकेअरची माहिती टाकत जा म्हणजे महिलांना कसं ते माहित होईल हायड्राची माहिती टाकत जा तर ते मला येतच नाही पण. एकच मिनिट ब्युटी पार्लर लेडीज ब्युटी पार्लर लेडीज ब्युटी पार्लर साठी मला 12 महिने डेली रोज इन्फॉर्मेशन टाकायची आहे. ठीक आहे व्हॉट्सअप ग्रुपवर इंस्टाला टाकत हा अगोदर मला 30 डेज कंटेंट देता का ठीक आहे. टॉपिक द्या अगोदर टॉपिक घेऊ आपण त्याच्याकडून ठीक आहे. म्हणजे त्यालाही लोड नाही आपल्याला लोड नाही. टॉपिक द्या हो या हो
हो, जर तुम्ही लेडीज ब्युटी पार्लरच्या व्हॉट्सअप ग्रुपवर दररोज एक मशीनची माहिती आली आहे इथे, सॉरी, माहिती पोस्ट करणार असेल तर खाली 30 दिवसांचे कंटेंट टॉपिक फायदे कोणासाठी, हायड्रा फेशियल मशीन, फायदे कोणासाठी, मशीन झाले का माझ्याकडनं हा मशीन झाले. हा, मशीन नाही, एकच मिनिट. सर्व्हिस देतो एका ना आपण, सर्व्हिसची माहिती. सर्व्हिस हम्म. साठी द्या. चेंज करायचे ब्युटी पार्लरच्या सर्व्हिस दररोज बघा. हायड्रा फेशियल, गोल्ड फेशियल, डायमंड फेशियल, फ्रूट फेशियल, हा. आलं का मॅडम? हो आले. 30 दिवसात आलं, 12 महिन्यासाठी सांगितलं तसं आपण त्याला, म्हणजे अगोदर हो. पूर्व कल्पना दिली, आपल्याला वर्षभर टाकायचे, पण मला एक महिन्याचं कंटेंट पाहिजे. आता आपण इथे लिहू, फर्स्ट इन डिटेल्स देता का. आता मला तुमचं पार्लरचं नाव सांगा. समृद्धी ब्युटी पार्लर किंवा SA मेकअप, सोनाजित मेकअप आर्टिस्ट टाकलं तरी चालतं. तुमच्या बॅनरवर काय नाव आहे? माझ्या बॅनरवर म्हणजे तसे दोन्ही नावं लावलेत मी. समृद्धी ब्युटी पार्लर आहे आणि मेकअप आर्टिस्टला सोनाजित, SA मेकअप आर्टिस्ट. सोना अजित ना? हा, सोनाजित मेकअप आर्टिस्ट. सोनाजित असं आहे की डबल ए आहे? नाही, डबल नाही, एकच सिंगल. SONAJIT ऐका ना, सोनाजित मेकअप आर्टिस्ट. मेकअप आर्टिस्ट. हा, मी लोगो साठी तुम्हाला हे केलं होतं ना. हा बरोबर आहे, मेकअप आर्टिस्ट. मेकअप सोनाजित मेकअप आर्टिस्ट. ऍड्रेस सांगा मॅडम. ऍटपोस्ट नागरे KP कडेपठार. नाही, फक्त एक कोणतं तरी तुमचं लोक एक ना, इथं गावाचं नाव सांगा, म्हणजे एकच फक्त एक गावाचंच word. नाव नागरे कडेपठार. नाझरे कडेपठार ना? हा, KP म्हणलं तरी चालतंय, पॉइंट 2. नाझरे, जेजुरी शेजारी. नाझरे झेड कडेपठार ना? झेड. झेड हा, आहे झेड आहे. का? नाझरे, ओके. नाझरे कडेपठार. पठार. ठीक आहे. हम्म. आता मी मोबाईल नंबर एक डेमो टाकतोय. हा, ठीक आहे. हा. ऍड करून प्रोफेशनल मेसेज देता का. बघा मॅडम, हो का तुमचा उद्याचा मेसेज तयार झाला. हा वाचा, हा सर, बरोबर आहे. वाचा ना मॅडम. हायड्रा फेशियल, वा, पूर्ण वाचा ना. चमकदार, हायड्रेट आणि निरोगी त्वचेसाठी सर्वोत्तम स्किन ट्रीटमेंट. तुमच्या चेहऱ्याची त्वचा निस्तेज, कोरडी किंवा थकलेली दिसते का? हायड्रा फेशियल ही एक आधुनिक स्किन केअर ट्रीटमेंट आहे जी त्वचेची खोलवर स्वच्छता करून तिला हायड्रेट, मऊ, चमकदार आणि तजेलवान बनवते. हायड्रा फेशियलचे फायदे: त्वचेची खोलवर स्वच्छता, ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स कमी होण्यास मदत, त्वचेला भरपूर हायड्रेशन मिळते, नैसर्गिक ग्लो वाढतो, फाईन लाईन्स आणि सुरकुत्या कमी दिसण्यास मदत, त्वचा मऊ, फ्रेश आणि हेल्दी दिसते, सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त. कोणासाठी योग्य? हा, ठीक आहे. छान आहे. बरोबर आहे मॅडम, आलंय का? एवढं तर तुम्ही हो, समजा, आले. तुम्ही कोणी फोनवर एवढी माहिती तर कोणी ऐकणारही नाही आणि कोणी सांगणारही नाही, किंवा सांगताना एवढं हा, नाही. लक्षात राहणार नाही. पण त्याला त्यांनी बनवतो काढतो. असतं पूर्ण, बरोबर आहे की कालो नाही? पहिले कालो. हो. यस. तर अशा पद्धतीने आलं, तुमचं नाव आलेलं आहे. GPT वरच केले ना आपण हे सर? हा, ChatGPT वरती. हा, चालेल. पुढे म्हणते ते 29 दिवसासाठी पण देऊ शकतो. ठीक आहे, तर एकच मिनिट.
आणखी एक जादू लास्ट हो. आणि थांबतो. वरील मेसेज वरून कलर मला त्यासह अटॅच करण्यासाठी क्रिएटिव्ह पोस्ट देता का? क्रिएटिव्ह आणखी एंगेजमेंट वाढेल. क्रिएटिव्ह पोस्ट देता का? हो का मॅडम? वरील फोटोच्या खाली हा टेक्स्ट आणि पेस्ट केलं म्हणजे जरही थांबून राहील बघतीलही आणखी अट्रॅक्शन वाढेल. बरोबर आहे की नाही? हो चालेल. हो. मला मेसेज खूप आलेत. कोणी केले एकदा बघू द्या. क्लास तुम्ही बनवून देणार होता तर माझ्या लोगो हा ठीक आहे. सोनाली शिंदे मॅडम आहेत का? हा मीच आहे. हा ठीक आहे. तुम्हाला लोगो मी देतो बनवून. मला एकदा मी बघितलाय म्हणजे मॅडमच्या इथं बघितलाय. माझ्या याच्यामध्ये हो पाठवलेला आहे. सांगितलं मला मॅडमने. हा. लास्ट हे बघा मॅडम. हम्म. हा सर मस्त. आलं HD मध्ये. हो 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 एकदम छान आले. डे वन पण मेन्शन केलंय म्हणजे तुम्ही 30 दिवस जर अशी माहिती टाकली तर हा एकमेकांना शेअर पण केलं जाणार. बाई रोज याच्यामध्ये टिप्स येणार आहेत. सर आपल्याला तिथे मोबाईल नंबर बदला येणार ना? हा बदलता डेमोला येतं टाकलं. ना. डेमो टाकलाय. हम्म. सगळं बदलतंय त्याने हे सगळं त्याच्यामध्ये. तुम्ही जे कमांड द्याल ते काय घेणार बघा. ट्रीटमेंट वगैरे याच्यामध्ये तुम्ही अपॉइंटमेंट टाकू शकता. टायमिंग टाकू शकता तुमचा जे काही आहे या टायमिंग मध्ये किंवा काही दिवसाची ऑफर चालू असेल तर याच्यामध्ये ऑफर ऍड करू शकता. इमर्जन्सी क्रिएट हो करू असते शकता. ना ऑफर. याच्यावर 50% डिस्काउंट आणि एवढ्या दिवसासाठी इमर्जन्सी हो क्रिएट होत. थँक्यू किंवा सर. मग लगन सराई आली. लगन सराईसाठी खास ऑफर. नवरीसाठी खास ऑफर आहे की नाही. करवलीसाठी वेगळीच ऑफर. काही तुम्ही हा इमर्जन्सी क्रिएट करण्यासाठी याच्यामध्ये ऑफर पण हा टाकू फ्री शकता. कलवरी फ्री द्यावी लागते. हा म्हणजे कलवरी असं फ्री असते. हा सर म्हणजे लोगो सांगा ना सर. लोगो हा लोगो लोगो. नाही ना. सर पार्लरसाठी लोगो शिकवा आम्हाला. हा तोच डिमांड केले मी सरांना. वेळ नाहीये मॅडम आता. लोगो बनवायचं म्हणले की आता वेळ नाही ना. सर नाही तुम्ही तुम्ही लोगो मला बनवून द्या आणि मग नंतर आम्हाला शिकवा म्हणजे आम्ही परत नाही का असं करेन. ठीक आहे. लोगोचं मी परत सेशन घेणारच आहे. तेवढं पहिले काही एवढं खास नाही झालं पण आता थोडं चांगल्या पद्धतीने घेऊ जरा वेळ देऊन. आता कशी वेळ होती एकदम निवांत त्या पद्धतीने. हा नाही मला ब्लाऊज साठीच एक वेगळा इन्स्टा अकाउंट खोलायचे सर. त्याच्यामध्ये मला अशी माहिती टाकायची आहे रोजची रोज. येस चालेल. तुम्ही ब्लाऊ- चॅट जीपीटी म्हणजे असं आहे ना की चॅट जीपीटी म्हणजे तुम्ही तुमच्या मनावर आहे. तुम्हाला एका माणसाकडून काम करून घ्यायचे म्हणजे एक एम्प्लॉई ठेवलाय त्याच्याकडून काम करून घ्यायचंय की 10 एम्प्लॉई ठेवले त्याच्याकडून काम करून घ्यायचे. डिपेंड ऑन यू. तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला एका माणसाचं काम करून घ्यायचं का 10 माणसाचं काम करून घ्यायचं. तेवढं अगोदर तुम्हाला एक्सपर्ट व्हावं लागेल. ठीक आहे. तर एक प्रश्न विचारू का? हा विचारा. सर कॅनवा वरती तुम्ही लोगो शिकवताल ना? चॅट जीपीटीचा लोगो माहिती कसा करतात? कॅनवा वरनं आपण डिजिटल लोगो शिकू शकतो का? कानवावरनच शिकवणार आहे मी मॅडम. कानवावरनच लोगो शिकवणार आहे. ओके. कारण का चॅट जीपीटी वरनं लोगो मी केला होता. कॅनवाचा जरा आपण स्वतः त्यामध्ये क्रेडिट करू शकतो ना सगळ्या गोष्टी. कानवामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्याला जे कलर कॉम्बिनेशन पाहिजे एक्झॅक्टली हम्म. ते कलर कॉम्बिनेशन एखादा लोगो खूप आवडलाय त्याची डिक्टो डेमो कॉपी आपण आपल्या यांना बनवू शकतो. त्यामुळे कानवा गरजेचं आहे. असं लोगो इथं आपण 100 बी बनवू पण जे हां, एक्झॅक्टली ते आपल्याला कलर कॉम्बिनेशन थीम फायनलायझेशन. इमेज जे डिझाइन वापरायचे ते आपण यूज करू शकतो ना? येस कानवावरनं लोगो कानवावरनं शिकवणार आहे. हां सर प्लीज. येस थँक ओके. यू सर. चला आता SEO ठीक आहे. आता SEO थंबनेल कुठे गेले आपले. थंबनेल डिजिटल कोर्स.
ठीक आहे. आता SEO, ठीक आहे. एका जास्त प्रॉम्प्ट न देता एकच प्रॉम्प्ट देतो की वरील थंबनेल वरून मला व्हायरल, ठीक आहे, व्हायरल ट्रेंडिंग सर्चेबल व्हायरल ट्रेंडिंग सर्चेबल SEO किंवा पूर्ण SEO, पूर्ण SEO 2 ते 3 देता का? टायटल, डिस्क्रिप्शन, टायटल, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग. बघा काय टाकलंय, लक्ष ठेवा. म्हणून पेन आणि हे घेऊन बसा म्हणलं होतं. घेतलाय. लिहून घ्या. मग दिलं बेस्ट SEO, पूर्वी डिजिटल सर्व्हिसेस, सोशल मीडिया मार्केटिंग, वेबसाईट SEO, गुगल ऍड्स, ग्रो युअर बिझनेस फास्ट. हे झालं टायटल. डिस्क्रिप्शन दिले, तुमचा व्यवसाय ऑनलाईन ग्रो करायचा आहे का? पूर्वी डिजिटल सर्व्हिसेस मध्ये मिळवा. सोशल मीडिया मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट, SEO ऑप्टिमायझेशन, गुगल ऍड्स मॅनेजमेंट, ठीक आहे, ब्रँड प्रमोशन, लीड जनरेशन, बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटेजी. आजच तुमच्या व्यवसायाला डिजिटल आयडेंटिटी द्या आणि जास्तीत जास्त ग्राहक मिळवा. DM नाव बघा, हॅशटॅग खाली. परत दुसऱ्या नंबरचा टायटल, ऑप्शन मागितलं ना आपण त्याला, 3 SEO दिलेत. जे तुम्हाला टायटल योग्य वाटतंय, चांगलं वाटतंय, याला सूट होईल असं वाटतंय, ते टायटल घ्यायचं. 3 पैकी 3 माग, 5 माग किती देते? लय नाही मागवायचे, आपणच कन्फ्युज होतो. मॅक्झिमम 3 किंवा 5 लय झाले, 3च मागवायचे सगळे. त्याच्यातून एक सिलेक्ट करायचं. मग समजा मला 2 नंबरचं टायटल आवडले, 1 नंबरचं डिस्क्रिप्शन आवडले आणि 3 नंबरचं हॅशटॅग आवडले, आहे नाही? असंही वापरू शकतो, असे काही बंधन नाहीये. बोनस सर्च कीवर्ड बघा, बोनस मध्ये कीवर्ड पण दिले त्यांना, सर्च, जे जास्त सर्च करतात लोक, म्हणजे तुमचा व्हिडिओ सर्च मध्ये जाईल अशा पद्धतीने. सर्च केले की तुमचा व्हिडिओ वरती येईल, अशा पद्धतीने त्यांना बोनस सर्च कीवर्ड पण दिले. ओके, याला SEO म्हणतात. दुसरं काय SEO बघा, मी काय टाकले. बस हेच वापरायचे. वरील थंबनेलवरून मला व्हायरल जनरल दिले, जनरल. तुम्ही रीलला वापरा, काय म्हणते त्याला, YT शॉर्ट्सला वापरा, YT लॉंगला वापरा, लॉंग व्हिडिओसाठी, शॉर्ट्स व्हिडिओसाठी, रीलसाठी. आलं हे सगळं. आणखी कोणाला काही डाऊट विचारायचं? एक मिनिट. हॅलो. यस. हा सर, हे कसं बनवायचं ते कळालं बरं का मला. पण मग समजा आपला एखादा व्यवसाय वगैरे असेल, त्याचे रील्स वगैरे टाकायचे असतील, तर त्यासाठी हे थंबनेल बनवायचं का सर? थंबनेल आता कशाला पण लागते ना मॅडम, रील साठी लागतंय, YT जे शॉर्ट्स व्हिडिओ पाहतो ना आपण 1 मिनिटाचे, त्यासाठी लागतंय, लॉंग व्हिडिओ साठी लागतंय. थंबनेल सगळीकडेच वापरतात. म्हणजे आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी का? म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकलंय बरं का सर ऐका ना, थंबनेल. थंबनेल वेगळं, पोस्ट वेगळी. तिथं पोस्ट का नाही? म्हणायचं, त्याला व्हॉट्सअप साठी द्या. त्याला क्लिअर तिथं लिहायचं, मला व्हॉट्सअप मेसेज करायचा, व्हॉट्सअप साठी द्या. फेसबुकवर पोस्ट करायची त्याच्यासाठी द्या. इंस्टाग्रामला पोस्ट करायची त्याच्यासाठी द्या. मला व्हिडिओला थंबनेल लावायचे त्याच्यासाठी द्या. म्हणजे तुम्ही जे सांगाल ते. म्हणजे थंबनेल मी आज पहिल्यांदाच ऐकलंय सर, त्याच्यामुळे थंबनेल काय तेच माहित नव्हतं मला. तुम्ही व्हिडिओ काय बघता बरोबर करते आहे. पिऊ? तर आवाज येतोय. हा, 1 मिनिट. हा, नाही का? ए बाबा, 1 मिनिट.
मॅडम हे दिसतंय का? हो दिसतंय सर. आई याला थंबनेल म्हणतात. हे पिक्चर जे आहेत ना, चित्र, याला हो. थंबनेल म्हणतात. हा हा हा. हे ते कसं बनवलं मुला सर 4 मिलियन्स आणि ते आई आणि त्या 2 पोरींचे चित्र. हा, मग याला थंबनेल म्हणतात मॅडम. हा हा म्हणजे ते जे व्हिडिओ टाकलेत ते थंबनेल का सर? तसंच बनवायला शिकायचंय सर आम्हाला. एखादी गोष्ट आहे, एखाद्या गोष्टीला नाव असतं चतुर कावळा, हे काय झालं, त्याचं टायटल झालं. त्या कावळा खडा असं तुमची धरतून मटक्यात टाकतो, ते तुम्हाला चित्र दाखवलं, पिक्चर दाखवलाय, ते झालं थंबनेल. हॅलो, येते लक्षात? हो हो. हो आपल्याला सर. एक जुनी गोष्ट होती ना, चतुर कावळा, तहानलेला कावळा. ते तहानलेला कावळा असेल, चतुर कावळा असेल, हे काय झालं, हे टायटल झालं व्हिडिओचं कशाचं पण. आणि तो जो कावळा खडे टाकताना माठात दाखवतात पिक्चर, चित्र, ते झालं त्याचं थंबनेल. मग टायटल थंबनेल मॅच झालं पाहिजे, मॅच. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन, हॅशटॅग, मग ते नंतर त्याच्यावरून. समजलं? सर आणखी काही? एक हो बोलायचं सर. होतं, बोलू शकते का? हा, बोला ना. सर आता माझे 2-3 क्लास मिस झाले होते मॅमचे आणि तुमचे. तर ते म्हणजे फोनवरती बघण्यापेक्षा मी YouTube वरती आपलं जे चॅनल आहे ते टीव्ही वरती बघत होते. तर ब्लर खूप दिसतंय सर टीव्ही वरती बघताना आपलं चॅनल. YouTubeचे व्हिडिओ. मग कोणते? हेच का, हे वाले? आता जो तुम्ही आता रेकॉर्डिंग आपल्या RS सखीला पाठवताल ना YouTubeला, जर मी हेच व्हिडिओ टीव्ही वरती बघत असेल ना, तर ते ब्लर खूप दिसतात सर. ऐका ना मॅडम, पहिले क्लिअरिटी ना येत नाही. मोबाईल आहे ना, मोबाईल हां, वरनं आपण करत होतो, हां. म्हणजे करत होतो, किंवा मोबाईलची जी स्क्रीन सर आहे ना आवाज मॅडम. येत नाहीये, काहीच आवाज येत नाहीये सर. कशामुळे आवाज येत नाहीये नेमकं? तुम्ही रेंज मध्ये बसा ना. सीमा मॅडम, आवाज आवाज येतोय? काहीच येत नाहीये सर. एक मिनिट थांबा. सीमा मॅडम, आवाज येतोय? हो, मला क्लिअर येतोय. रोहिणी मॅडम, आवाज येतोय? हो येतोय सर. गीता मॅडम, आवाज येतोय? हो येतोय. मग ऐका मॅडम, ज्यांना आवाज येत नाही त्यांनी रेंज मध्ये बसा. मी वायफाय आहे मॅडम इथं, थांबा एकच मिनिट. मॅडम, मी ऑफिस मध्ये बसलेलो आहे आणि इथं वायफाय आहे. बघा आवाज मॅडम, येतोय सर. मॅडम वायफाय इथं वायफाय आहे, तुम्ही रेंज मध्ये बसा. येस मॅडम, वायफाय आहे, आवाज जाणार नाही माझ्याकडनं तरी. सर तुमचा आवाज क्लिअर येतोय. येस, मी म्हणतो आला ना, आला मग सर, आवाज आला. आवाज आला सर. हा, तुम्ही रेंज मध्ये बसा, सॉरी फॉर दॅट, बट मी लॉग म्हणतो ना आउट करून परत चालू केलं सर, आवाज आला आता. मॅडम, इथं पण वायफाय, घरी पण वायफाय. आणि हा, ब्लर दिसण्याचं कारण सांगतो. मॅडम मॅक्झिमम व्हिडिओ एडिटिंग ह्या बऱ्याच मोबाईलवरून शिकवतात. तर मोबाईल तुम्हाला, हॅलो, हां, सर ऐकते सर. हा, तर ब्लरच दिसेल तुम्हाला. तर काळजी करू नका, आपण पुढं कंटिन्युअसली, आता तुमच्याकडे एकदा चॅनल आलं, बरोबर आहे, हा हं, कोर्स हं, जरी संपला तर पुढे हं. तुम्हाला व्हिडिओ याच्यापेक्षा चांगले चांगले आमची पण क्वालिटी इम्प्रूव्ह होत जाणार आहे. आता हा व्हिडिओ आहे आजचा. तर आजचा हं, व्हिडिओ हं, आता हे झालं की मी गुगल सखी आपल्या ह्या RS सखी वरती ना, सॉरी हं, RS सखी वरती ना टाकतो मी. हं. ठीक आहे. जे काही गुगल ओके. जेमिनीवरचं असेल, आज शिकवलेलं सांगितलेलं ते असेल, किंवा मग त्याच्यानंतर चॅट GPT असेल, बरोबर आहे. हे सर्व हं, तुम्हाला हं. आज जर बघितलं तर ते चांगल्या पद्धतीनं दिसेल, कारण ते टॅब मध्ये हे केलंय, लँडस्केप मध्ये. जे मोबाईल फोनवरती मध्ये क्लिअर शिकवलंय दिसतं. ते तुम्हाला ब्लर फोनवरती दिसतं. क्लिअर दिसतं. हां, फोनवरती क्लिअर दिसतं. पण हां, बाकी आपले जे क्लासेसचे व्हिडिओ ते पण चॅनलला छान दिसतात. फक्त आपले जे रेकॉर्डिंग व्हिडिओ आहेत ना, ते टीव्हीवरती ब्लर येतात. कारण का कधी-कधी फोन घेऊन बघण्यापेक्षा डायरेक्टली टीव्हीवरती बघायचं असं म्हणते ना, ते म्हटलं टीव्हीवरच एकदा कळवा. बघायचे. फक्त इथून पुढे आम्ही पण तेच लक्ष ठेवू, की आता प्रत्येकाकडे लॅपटॉप नाही, PC नाही. त्यामुळे आपल्याला मोबाईल वरून शिकवावं लागतं जास्त. बरोबर आहे. हं, हं, हं. आणि ते मोबाईल वरून शिकवलेलं टीव्ही वरती ब्लर दिसणार. ओके, एवढा ओके सर. नसतो. ओके सर. चालेल. हा, एसईओ, याला एसईओ म्हणतात. कोणीतरी मेसेज केला होता एसईओचा. यालाच एसईओ म्हणतात, की व्यवस्थित तुम्ही तो जो व्हिडिओ आहे, तो जो टॉपिक आहे, त्याच्या रिलेटेडच थंबनेल बनवणे, अट्रॅक्टिव्ह, छान असं HD मध्ये. त्या थंबनेल
वरूनच तुम्हाला योग्य सुटेबल असं टायटल, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग देणं याला इश्यू म्हणतात. मग ते प्रॉपर टायमिंग मध्ये टाकणं, त्याला व्यवस्थित मॅच करणं, या सगळ्या गोष्टी. सर पण ते सगळं व्यवस्थित देता पण आलं पाहिजे आपल्याला ना. हा मग तीच गोष्ट आहे ना, तुमचा व्हिडिओ एक तर चांगला कंटेंट पाहिजे, सगळ्यात महत्वाचा लोकांना तो आवडला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी छान असं शिकण्यासारखं असावं, त्याची क्लॅरिटी असावी. जसं आता मॅडमने सांगितलं की टीव्हीवर ब्लर दिसतंय, म्हणजे मॅडम बघणारच नाहीत ना, मॅडमला कोणीच बघणार नाही, मला बघायला आवडणार नाही. म्हणजे ती पण गोष्ट आहे ना, की त्याची क्लॅरिटी असेल, त्याची इन्फॉर्मेशन असेल, त्याची म्हणजे समजा आता तुम्हाला मला गरज आहे, मला काहीतरी एखादा टॉपिक शिकायचा आहे, मला गरज आहे, मी चांगल्यात चांगला व्हिडिओ बघणार ना. डीप मध्ये नॉलेज कोणी दिलंय, चांगल्या पद्धतीनं कोणी दिलंय, क्लिअर कोण सांगतंय ते बघणार, त्याचं टायटल बघणार, त्याचं थंबनेल बघणार. तसं आपणही कोणाला सर्व्हिस देतो तर प्रॉपर सर्व्हिस द्यायची. ओके. तर आजच्या लेक्चरची रेकॉर्डिंग टाकणार आहे ना. हो, मी ना आताच तुम्हाला क्लास झाला की लगेच लिंक टाकतो, फक्त ते अपलोड व्हायला जर वेळ लागत असेल सर ना. कालची रेकॉर्डिंग नाही टाकली ना, ते कॅनवाचं शिकवलं होतं ते. टाकली ना मॅडम. सर नाही म्हणजे सर, कसं आली तुम्ही नाही. क्लासच्या प्रॉम्प्ट 5 वगैरे कसं मिनिटापूर्वी देता ना ते लक्षात येईल जरा. क्लासच्या 5 मिनिटापूर्वी मॅडमने टाकली आहे की. हो टाकली सर ग्रुपवर. येस. थोडं नाही माझे सर माझे माझे जे लेक्चर आहेत ना त्याची लिंक यायला जर वेळ लागला तर थोडं समजून घ्या जा, कारण की मी वैयक्तिक टाकत नाही, मला वेळ भेटत नाही. मग ते मॅडमला टाकायला मग मॅडमच्या मागे थोडं दुसरं काम लागलं की मग हे राहून जातं. नाही सर तुमच्या याच्यामुळे मग कसं प्रॉम्प्ट वगैरे कसं द्यायचे ते मग बघून जरा लक्षात येतं ना सर. चालेल चालेल, मी तुम्हाला प्रॉम्प्ट ऑलरेडी दिला त्याच्यामध्ये, आपण प्रॉम्प्ट देतो. ठीक आहे, चला थांबूयात. ओके, तर याची हो लिंक लवकरात लवकर तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेल. हो मॅडमला पण सांगतो जर माझ्याकडून राहिली तर, तसं तर मीच टाकतो आता क्लास झाला की. हो ठीक आहे, चालेल. येस चला सर, थँक्यू नमस्कार, सर. थँक्यू वेलकम, सर. बाय. बाय बाय. बाय सर. येस. एकच मिनिट.